नमस्ते. खूप दिवसाच्या गॅपनंतर आज हा व्हिडिओ अपलोड करत आहे. त्याबद्दल सर्वप्रथम सगळ्यांची मी माफी मागते. आज आपण 31st निमित्त बनवतोय मस्त गरमागरम असं मटणाचा रस्सा आणि गरमागरम भाकरी. याच्या आधीही मी मटणाचा रस्सा आणि सुकं मटण याचा व्हिडिओ टाकलेला आहेच. पण आज 31st निमित्त चुलीवर बनवलेलं हे मटण आहे. या मटणाची चव वेगळी लागते कारण एक तर मटण फ्रेश असतं, दुसरं म्हणजे गावाकडच्या पाण्याची चव आणि ताजे मिळणारे आपल्याला पदार्थ जसं की आलं, कोथिंबीर. आता याच्यामध्ये चवीप्रमाणे जाडं मीठ घातलेलं आहे. मटणामध्ये निर्जंतुक करण्यासाठी हळद असतेच, आपल्याला माहिती आहे. 2 चमचे हळद घातली. आता हे व्यवस्थित मिक्स करून एक 10 मिनटं ठेवून द्यायचं. तोपर्यंत चुलीवर पातेलं गरम करायचं, त्याच्यामध्ये तेल घालायचं. तेल चांगलं तापलं की बारीक चिरलेला कांदा घालायचा. आता कांदा परतून घ्यायचा आहे. कांद्याला आपल्याला तांबूस कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा परतून झाला की जे आपण हळद मीठ लावलेलं मटण होतं ते याच्यामध्ये मिक्स करायचं. गावाकडे जेव्हा मटण बनवतात त्यावेळी याच्यामध्ये खूप मसाले घातले जात नाहीत, खास करून सातारमध्ये. आता याला झाकण ठेवून वाफ आणायची. थोडं पाणी मिक्स करत करत आपल्याला हे मटण असं खळखळून शिजवून घ्यायचं आहे. मंद आचेवर जेव्हा हे मटण शिजलं जातं तेव्हा त्याची चव अप्रतिम लागते. तर याला या पद्धतीने आपण शिजवून घेणार आहोत. आता याच्यामध्ये फक्त सातारचा मसाला लाल तिखटच घातलेला आहे. जोपर्यंत मटण शिजते तोपर्यंत गरमागरम भात तयार झालेला आहे. आता मसाल्यामध्ये काय घ्यायचं तर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेलं खोबरं, तुम्हाला आवडत असेल तर थोडेसे काजूचे काप, आलं, लसूण आणि भरपूर अशी फ्रेश कोथिंबीर. आता नेहमीप्रमाणे मसाले जे आहेत म्हणजेच खोबरं आहे, कांदा आहे, ते आपल्याला परतून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि आता याचं मिक्सरला थंड झाल्यानंतर वाटण करायचं. याच्यामध्ये सातारचा लाल तिखट मिक्स करायचं, फोडणी द्यायची आणि रस्सा बनवायचा. तर आता हा पुढचा व्हिडिओ जो आहे तो ऑलरेडी यूट्यूबवर मी टाकलेला आहेच, त्यामुळे आज डिटेलमध्ये रेसिपी दिलेली नाही. तर फक्त एन्जॉय करूया. मस्त गरमागरम तांबडा रस्सा, आळणी रस्सा, त्याच्याबरोबर सुकं मटण आणि गरमागरम भाकरी. सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.